सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि देशमुखांच्या हत्येला आता 76 दिवस पूर्ण झाले। मात्र तरीही आंधळे पोलिसांना अजून सापडलेला नाहीये। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 76 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आंधळे पोलिसांना काही सापडलेलं नाहीये। त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। त्याची माहिती देणाऱ्यांना बक्षीस सुद्धा जाहीर केलेले आहे। मात्र अजूनही आंधळेचा पत्ता पोलिसांना लागलेला नाहीये। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 76 दिवस पूर्ण झालेले आहेत। अजूनही म्हणावा तसा हा तपास पुढे जाताना दिसत नाहीये। कुठली कारवाई पुढे होताना दिसत नाहीये। अर्थातच पोलिसांचा तपास वेगाने चालला असल्याचं पोलीस अनेकदा सांगतात। मात्र यावर समाधानी मसाजोगमध्ये ग्रामस्थ सुद्धा नाहीयेत आणि म्हणूनच आज आता अखेर आंदोलनाचा हत्यार उपसलेल्या अनेकदा मसाजोगमधल्या ग्रामस्थांनी मोर्चे काढले, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली। मात्र आता थेट आंदोलनाचा हत्यार आहे ते म्हणजे अन्नत्याग आंदोलन। त्यामुळे ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी होतीलच। त्याचं कारण गेल्या काही दिवसांमध्ये जी आंदोलनं झाली त्यामध्ये सर्व ग्रामस्थ सातत्याने हिरहिरीने पुढे भाग घेताना आपल्याला पाहायला मिळाली। देशमुख कुटुंबाबरोबरच ग्रामस्थ सुद्धा तितक्याच तत्परतेने या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे आजच्या अन्नत्याग आंदोलनासंदर्भात काय नेमकी पुढची रणनीती असणार आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्याबरोबर थेट बीडमधून जोडले गेलेले आहेत। विकास, आज मसाजोगकडे लक्ष असणार आहे कारण आजपासून ग्रामस्थांनी वेगळ्या प्रकारचं आंदोलन ठरवले करण्याचं आणि यामध्ये अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं कळतंय। काय नेमकी ग्रामस्थांची आता ही रणनीती आहे? निश्चित अनुपमा, या ठिकाणी पाहू शकतो की मसाजोग या गावामध्ये सध्या आहे आणि याच गावामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। साधारण 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ग्रामस्थ जे आहेत ते देखील हळूहळू याला सुरुवात झालेली आहे। धनंजय देशमुख जे आहेत ते देखील या ठिकाणी येत आहेत। काल जर पाहिलं तर पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर हे आंदोलन कुठेतरी थांबवलं जाईल अशी शक्यता होती। मात्र त्यानंतर जर पाहिलं तर जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलनावरती ठाम असल्याचा पवित्रा जो आहे तो या ठिकाणी मसाजोग ग्रामस्थ आणि त्याबरोबरच धनंजय देशमुख जे आहेत, देशमुख कुटुंब जे आहेत ते आजही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। साधारण 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर जे गावकरी आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील। प्रामुख्याने यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा देखील सहभाग जो आहे तो प्रामुख्याने असणार आहे आणि साखळी उपोषण जे आहे ते या माध्यमातून केलं जाणार आहे आणि ठोस उपाययोजना जोपर्यंत केल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील असं या ठिकाणी सांगितण्यात आलेलं आहे। आणि प्रमुख मागण्या ज्या आहेत जवळपास 9 मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून केल्या जात आहेत। त्यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे कृष्णा आंधळे याला अटक केली जावी, त्याबरोबरच जे दोषी पोलीस अधिकारी असतील त्यांना सहआरोपी केलं जावं आणि त्याबरोबर उज्ज्वल निकम सारख्या वकिलांची देखील यामध्ये नियुक्ती केली जावी अशी मागणी जी आहे ती या आंदोलनाच्या माध्यमातून या मागण्यांवर खरं तर ग्रामस्थ आंदोलक देशमुख कुटुंबीय ठाम आहेत। मात्र प्रशासन आता कशा प्रकारे दखल घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।